सेल्फ सिक्युरिटी सर्व्हिस कंपनीच्या लोकांना तिथे येण्याचे कारण विचारले असता त्यांनी सांगितलं की सदरचे मूळ मालक हे उमेश मोरे यांनी आम्हास सिक्युरिटी गार्ड म्हणून नेमले आहे असे म्हणून त्यांच्याकडचं पत्र दाखवले, परंतु सदरची जागा ही अद्यापपर्यंत बोटॅनिकल गार्डनच्या ताब्यात असल्याने गार्डनचे इंचार्ज बाळासाहेब कदम यांनी सांगितले, त्यामुळे सेल्फ सिक्युरिटी सर्व्हिसेस कंपनीच्या लोकांना आम्ही महसूल खात्याकडनं अथवा दिवाणी न्यायालयातून दाद मागून आपल्या तक्रारीचं निवारण करावे असे सांगितले। आताच्या घटनेला ही सगळ्यात मोठी आणि शॉकिंग गोष्ट आहे की अमेडियाच्या लोकांनी जो व्यवहार केला त्या व्यवहार केल्यानंतर त्यांचे जे वकील आहेत ते पोलिसांना फोन करतात, पोलीस फौज पाठवा म्हणून सांगतात, जागा आम्हाला खाली करून हवी असं सांगतात, उलट त्यांच्यावर ट्रेसपासिंगचा गुन्हा दाखल करा असं सांगितलं जातं। आणि मला आता सगळ्यात मोठी मागणी करायची आहे की हे सगळं होत असताना दुपारी 1 ते संध्याकाळी 4:30 पार्थ अजित पवार यांचा टावर लोकेशन काढण्याची मी मागणी करतेय। ते टावर लोकेशन मागण्याची मागणी मी का करतेय त्याचं मला रिझन माहितीये की पार्थ पवार ते त्या घटनेला कुठे होते हे त्याच्यातनं त्याचा मोठा उलगडा होईल आणि पार्थ पवार यांच्या सीडीआर वरनं तात्काळ त्यांचा सीडीआर मागवावा, त्याच्यात ते जे कोड येतं त्याच्यावरनं 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये पार्थ पवार कुठे होते याचा देखील शोध लागेल, ही माणसं कोण होती याचा देखील शोध लागेल आणि आतापर्यंत जे पार्थ पवारचं नाव FIR मध्ये घातलं गेलं नाहीये ते होईल। दुसरं म्हणजे पोलिसांना नम्र विनंती की उद्या जाऊन स्ट्रॉंगली एक स्ट्रॉंग ऍडव्होकेट ठेवून त्यांनी हे जे इंटरिम बेल ऍप्लिकेशन आहे येवलेंचं ते रद्द करावं, त्यांना अटक करावी, त्यांचे स्टेटमेंट घ्यावे की हे करण्यास भाग कोणी पाडलं। ह्या सगळ्याचा उलगडा झाल्यावर आपोआप सगळ्या गोष्टी बाहेर येतील